मला आज बरं नाही आहे. आता आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल. मला ताप आला आहे, डोकं खूप दुखतं आहे, सर्दी झाली आहे. पण खरं सांगायचं म्हणजे ह्या गोष्टींचा मला तर काहीच त्रास होत नाही आहे, काही नाही. असं आहे की तुमचा मला तर आवडता व्यक्ती तुमच्यासोबत आहे, तुम्हाला कष्ट आहे तर तो तो सोबत आहे, तर ह्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे. आणि खरं सांगते आता ह्या पुढं मी दाखवते तुम्हाला कसं का असं मी म्हणते आहे. काय झालं, मला ताप आला आहे आणि हे ऑफिसवरून आले आणि मला तर किचन वगैरे खूप म्हणलं तर घाण होतं. मी सकाळपासून माझ्याकडनं काहीच करायला झालं नाही. मी असेच थोडं झोपून होते, अर्जुनला वगैरे भरवलं, सगळं त्या गोष्टी केल्या. बाकीचं मी काहीच काम केलं नाही कारण मला होत नाही आहे. ते आले आणि असं झालं की खूप घाण आहे. त्यांनी मला आधी ते येताना गोळी आणले तर ते दिली मला, मी घेतली आणि किचनमध्ये गेले ते आणि खूप घाण झालं होतं किचन. तर लगेच भांडी धुवायला लागले. विचार करा, माणूस आता इथलं ते ऑफिस वर्क करून येतो आणि आल्यावरती हे सगळं काम करतो. हे मला तर असं खूप कमी लोक आहेत, खूप कमी लोक आहेत की जे खरंच फील करून घेतात की आपल्याला काय फील होतं, आपल्याला काय पाहिजे. ह्याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे हो लाईफमध्ये, काय पाहिजे जास्त अजून. खरंच मला खूप नंतर मला आनंद झाला की म्हणलं तर आत्ता कसं झालं की आम्ही फर्स्ट टाईम घरातून इथं आलो आहे बँगलोरमध्ये. म्हणलं तर आम्ही तिघंच राहतो आहे. आत्तापर्यंत कसं फॅमिली होती सोबत, मग त्यामुळे चालत होतं. पण आत्ता कसं आहे, कामं करायची असेल तर आम्हाला दोघांनाच सगळं करावं लागतं. आणि हे ऑफिसला गेलं तर मला करावं लागतं, अर्जुनचं माझं म्हणलं तर सगळ्या गोष्टी. खरं सांगते, एक योग्य जोडीदार असणं खूप महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. आणि ज्यावेळी आपल्याला दुःख असतं, आपल्याला असं काहीतरी होतं, त्यावेळी खरंच तो व्यक्ती आहे, तो नाही साथ सोडत. मला खरंच ते मला मिळाले. खरंच हे खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला खूप आनंद होतो हे सांगायला. खरंच ह्यापुढं काहीच बोलण्यासारखं नाही आहे माझ्याकडं. आणि मी असं पहिल्यांदा बोलते आहे एवढं, हे असं कॅमेरा ऑन करून असं एवढं मी बोलते आहे समोरासमोर. मला खरंच खूप छान वाटतं आहे. हा जो गंध बघताय हे सुद्धा त्यांनीच लावलं आहे मला. मी म्हणलं की नाही आहे माझ्याकडं. ते म्हणले की ठीक आहे, असू दे, तुला बरं नाही ना, नाही मला लावा म्हणलं, तर त्यांनी मला लावले गंध. खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद भेटतो आहे आणि बास, आता काही नको असं झालं आहे. त्यांना माहीत नाही आहे की मी त्यांचा व्हिडिओ काढला आहे असा. तर बघा आता किचन त्यांनी किती स्वच्छ केलं आहे, किती भांडी होती, सगळी भांडी धुतलेत त्यांनी. अजूनसुद्धा थोडी आहेत ती धुत आहेत. आणि मी दाखवते तुम्हाला, बघा हे किती एकदम स्वच्छ केलं आहे. खूप घाण होतं हे सगळं, एकदम छान केलं आहे. आणि उरलेली भांडी आणि ते धुत आहेत. हां, मी तुम्हाला म्हटलं ना की मी तुम्हाला पुढं दाखवते, तर हेच गोष्टी आहेत ह्या दोन, की त्यांनी भांडी पण धुतलेत आणि मला खूप पाय दुखत होते, तर पाय पण असं दाबून देत आहेत. हेच मी सांगत होते, हेच असतं प्रेम. आता अर्जुनला ते भरवत आहेत. राईससुद्धा त्यांनीच लावला आहे आणि त्यांनीच मला तर केला आणि त्याला आता भरवत पण आहे ते. मी हेच सांगत होते की म्हणलं तर इतकंच हवं आहे लाईफमध्ये, काही असो. आणि आता म्हणलं तर ह्या सगळ्या गोष्टींना तर असं माझं सगळंच असं पळून गेलं, ताप वगैरे. लवकरात लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.